शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिला जाणार होता। परंतु आता यामध्ये बदल करून 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी त्यांना दिली जाणार आहे। या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे, काय नियम आहे, कोणत्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, नियमित कर्जाची परतफेड केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कर्जमुक्ती योजनेतील 50,000 रुपयांची अट काढली, 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। व्यवस्थित समजून घ्या, हा एक दिलासा देणारा व ऐतिहासिक निर्णय आहे। कर्जमाफीचा जो काही लाभ आहे थेट शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे। त्याचबरोबर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयावरून थेट 2 लाख रुपये माफ केले जाणार आहे। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही एक ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये 50,000 रुपयांचा लाभ देण्याचा मर्यादा काढून टाकण्यात आला आहे। अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ह्या पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा। 50,000 रुपयावरून आता थेट 2 लाख रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना। तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट सुद्धा रद्द या ठिकाणी करण्यात आली आहे। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढे त्यांनी बोलत असताना असे म्हणाले, राष्ट्रीयकृत व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। पूर्वीच्या योजनेत 2 लाख रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता। मात्र नव्या योजनेत 2 लाख रुपयापेक्षा अधिक थकबाकी असलेले अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा असलेला लाभ 50,000 रुपयावरून थेट आता 2 लाख रुपये करण्यात आलेला आहे। आणि 2026-27 मधील जी काही अट आहे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती सुद्धा काढून टाकण्यात आली आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।